मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र चंद्रकांत वाघ. जय शिवराय, जय भवानी. आज आम्ही आलो आहे जुन्नर तालुक्यातील खोडद गावात नारायणगड इथे. आणि ह्या गडावरती गडदेवता हस्तमाता मंदिर आहे. मातेचं मंदिर जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे एकदम. आणि एक ह्या नारायणगडाच्या म्हणजे आपला जो गड आहे नारायणगड हा जुन्नर तालुक्याच्या मधोमध आहे. या गडावरनं पूर्णपणे जुन्नर तालुका हा सर्व चारी बाजूनी दिसतो एकदम. इथे आहे आपलं GMRT टेलिस्कोपचं प्रोजेक्ट. आणि इकडून आपलं हिवरेगाव, खोडदगाव आणि ह्या साईडला जे आहे सर्व आपला पूर्णपणे जुन्नर तालुका, येडगाव धरण, उत्तरेकडील बाजू हायवे, सर्व संपूर्ण जुन्नर तालुका इथून दिसतोय पूर्ण. नारायणगड हा खूप प्राचीन मंदिर आहे. प्राचीन याचं ह्या गडाची ही जी हिस्ट्री आहे ती अशी सांगितली जाते की इथून सर्व ह्या गडावरून निरीक्षण केलं जायचं त्यावेळी. म्हणजे टेहाळणीगड म्हणतात. आणि हे हेडगाव समोर आहे, येडगाव धरण. हे येडगाव धरण. इथे हे आळेफाटा शहर. आपण पाठीमागे जाऊ नारायणगाव. ही जी समोर आहे ही नारायणगाव सिटी आहे. ही नारायणगाव सिटी. बाजूला जो आहे रोड आहे, हायवे रोड आहे. हे विघ्नहर सहकारी कारखाना, त्याच्या बाजूला येडगाव धरण. म्हणजे ह्या गडावरनं चारी बाजूनी पूर्ण जुन्नर शहर हे आपला तालुका पूर्णपणे सर्व तालुक्यातलं गाव सर्व इथून पूर्णपणे दिसतंय सर्व. म्हणून या गडाला टेहाळणीगड म्हणतात. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाचा वापर बऱ्यापैकी केला जायचा. शिवनेरी किल्ला पण इथून दिसतोय बऱ्यापैकी, पण आता धुकं आहे त्यामुळे दिसत नाही ते. तर मित्रांनो नक्की ह्या गडाला व्हिजिट द्यायला या. खूप छान असं आहे. आणि मला तरी वाटतं समुद्रसपाटीपासून एक 2000 किंवा 2500 उंचावरती असण्याची शक्यता आहे. आणि आपल्या तालुक्यातील पूर्णपणे सर्व जुन्नर तालुक्याची जी बागायतदार शेती आहे इथून सर्व चार दिसते पूर्णपणे सर्व. द्राक्षाचे बाग, ऊसाचे बाग, सर्व केळीचे बाग सर्व दिसते पूर्ण इथून. आणि असा आपला हा जुन्नर तालुका सुजलन आणि शांतिप्रिय तालुका आपला मस्तपैकी. आणि या गडाला नक्की आपण भेट द्या. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय, जय भवानी, जय महाराष्ट्र. हे मंदिर आहे.